आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सामाजिक उन्नतीसाठी महिलांचे एक पाऊल पुढे। सिंगणवाडीत सेक्युलर चळवळीची विचार जागृती बैठक उत्साहात। मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर। संविधानवादी समतामूलक समाज निर्मितीसाठी सेक्युलर चळवळीची आगेकूच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे या राष्ट्रवादी व संविधानवादी विचारांचा प्रसार करून समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सेक्युलर चळवळीची वाटचाल वेगाने सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून जत तालुक्यातील सिंगणवाडी येथे सेक्युलर चळवळीची विचार जागृती बैठक उत्साहात संपन्न झाली। पंचशील अभियानाचे संचालक विशाल सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचशील अभियान समन्वयक ॲडव्होकेट सुनील जगधने यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीला सेक्युलर चळवळीचे अध्यक्ष डॉक्टर गौतमीपुत्र कांबळे आणि कार्याध्यक्ष तथा माजी पोलीस आयुक्त भरत शेळके प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲडव्होकेट सुनील जगधने यांनी प्रास्ताविक करताना सेक्युलर चळवळीची उद्दिष्टे, संविधानाची मूल्ये, सामाजिक परिवर्तनाची गरज यावर प्रकाश टाकला। यानंतर डॉक्टर गौतमीपुत्र कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित समतामूलक, धर्मनिरपेक्ष आणि न्यायी समाजव्यवस्थेची आवश्यकता स्पष्ट केली। तर माजी पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी संविधानातील मूलभूत मूल्ये जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारून सेक्युलर चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले। बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी सेक्युलर चळवळीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या। कार्यक्रमाच्या शेवटी ॲडव्होकेट सुनील जगधने यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमास विशाल सुर्वे, कृष्णा काळे, उपसरपंच विश्वजित हिप्परकर, शशिकांत हिप्परकर, अनिल सुर्वे, निवृत्ती साठे, पिंटू सुर्वे, संतोष कांबळे, अजित कांबळे, संघर्ष सुर्वे, किरण सुर्वे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब राजगे यांचीही विशेष उपस्थिती लाभली। समाजात समता, बंधुता, सामाजिक सलोखा आणि संविधानिष्ठ विचार रुजवण्याच्या दिशेने सिंगणवाडी येथे झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून परिसरात तिची सकारात्मक चर्चा सुरू आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।